आवाज मानदेशाचा। लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते। लग्नानंतर फिरायला जातात। मनोज पाटील यांचे 5 मे रोजी लग्न झाले आणि 8 तारखेला त्यांना देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला। कुठलाही विचार न करता जवान मनोज पाटील अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह 8 मे रोजी सेवेसाठी रवाना झालेत। देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना त्वरित बोलावणे आले। त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक 8 तारखेला सीमेवर काशी एक्सप्रेसने रवाना झाले। सीमेवर आपले कर्तव्य निभावत असताना लग्नाच्या बंधनात बांधण्यासाठी सुट्टी घेऊन घरी आलेल्या खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज 5 मे रोजी नाचनखेडे तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी लग्न बंधनात अडकला। भारतीय सेनेने आतंकवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। पाचोरा येथील लग्न समारंभ आटोपत नाही तोच सुट्टी घेऊन घरी आलेल्या जवानाला त्वरित सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्याचे आदेश आले। लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले नंदीचे खेडगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हा सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी गुरुवारी सीमेवर रवाना झाला। कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे। देशापेक्षा मोठं काही नाही अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या आहेत। मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या ठिकाणी परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली। देशातील सर्वच जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देशसेवेसाठी हजर राहावे लागत आहे। यातच मनोज हा देखील लग्न आटपून हातावर सजलेली मेहंदी, अंगावर राहिलेली हळद अशाच परिस्थितीमध्ये 8 मे रोजी प्रथम देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला। त्याच्या या निर्णयाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। मला खूप अभिमान आहे। माझे मिस्टर बॉर्डरवर चालले। आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते। जावं असं देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं। काय सांगणार तुम्ही? माझा अभिमान आहे देशावरती। माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय। काय झालं? तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे। आणि लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना। आमच्या त्याला शुभेच्छा आहेत। काय वाटतंय तुम्हाला? एकदम छाती चौडी झाली माझी। दादा, आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता, त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण आहे। हो, काय नेमकं एअर स्ट्राईक झालेला आहे, भारताने बदला घेतलाय पाकिस्तानचा, काय वाटतं तुम्हाला? ते बदला म्हणा का काही म्हणा, पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे, जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे, ते मला अभिमान आहे। लग्न केव्हा झालं दादा? 5 मेला। आज काय घरी कार्यक्रम करायचा? आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।